कुंभ, मीन, मेष राशींची 7.5 शनी वक्री काळ कसा जाणार? 138 दिवस प्रभाव कायम राहणार. डिसेंबर महिन्यापर्यंत शनी वक्री असणार आहे. 7.5 आणि शनी ढिया सुरू असलेल्या राशींनी काय काळजी घ्यावी? 27 जुलै 2026 रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह वक्री होत आहे. आताच्या घडीला शनी मीन राशीत आहे. 11 डिसेंबर 2026 रोजी शनी मार्गी होणार आहे. शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची 7.5 सुरू आहे. सुमारे 138 दिवस शनी वक्री असणार आहे. शनी सर्वात धीम्या गतीने गोचर करतो. एका राशीत शनी सुमारे 2.5 वर्ष राहतो. परिणामी शनी प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळ टिकून राहतो. 7.5 हा अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो. शनी 7.5 सह अडीचकी किंवा शनीचे ढिया प्रभाव हाही महत्त्वाचा मानला जातो. मीन राशीत शनी वक्री होण्याचा प्रभाव 7.5 सुरू असलेल्या कुंभ, मीन आणि मेष या राशींवर अधिक पडू शकतो असे म्हटले जात आहे. कुंभ राशीचा 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा मधला टप्पा सुरू आहे, तर मेष राशीचा 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. कुंभ राशीचा शनी 7.5चा तिसरा शेवटचा टप्पा सुरू आहे. वक्री गोचर काळात आर्थिक बाबींमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो. घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. करिअरमध्ये आव्हानात्मक स्थिती येऊ शकते. एकाग्रतेच्या अभावामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. नातेसंबंध सामान्य ठेवण्यासाठी प्रियजनांशी चांगले संबंध राखणे आवश्यक आहे. मीन राशीचा शनी 7.5चा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू आहे. हा टप्पा सर्वात वेदनादायी मानला जातो. शनी वक्री गोचरात व्यावसायिक जीवनात अडथळे येऊ शकतात. दीर्घकालीन कामे पूर्ण करण्यास कठीण होऊ शकते. मानसिक ताण आणि चिंता वाढू शकते. मित्र आणि नातेवाईकांसोबत दुरावा किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. या काळात संयम आणि शिस्त राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. मेष रास शनी 7.5च्या पहिल्या टप्प्यातून जात आहे. शनी वक्रीमुळे या राशीच्या व्यक्तींसाठी आव्हाने वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो. चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कामांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन तणावपूर्ण होऊ शकते. या काळात संयम आणि सहनशीलता राखणे आवश्यक ठरणार आहे. सिंह रास नोकरी आणि व्यवसायातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये घाई टाळावी लागेल. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. कुटुंबासोबत चांगला समन्वय राखणे फायदेशीर ठरेल. तसेच कोणतेही वाद टाळणे उचित राहील. धनुरास व्यावसायिक जीवनात कठोर परिश्रमाचा दबाव जाणवू शकतो. कोणत्याही कामातील निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळू शकते. आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगावी. शनी वक्री गोचर काळात शनिवारी विशेष उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 3 माळा जप करा. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे काही उपाय सांगितले गेले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोजच्या राशी भविष्य आणि ज्योतिष विषयक माहितीसाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.